महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अमरावतीचे प्रसिद्ध यूट्यूबर आणि निर्माता दिग्दर्शक पवन वाकोडे यांनी नुकतेच त्यांचे मराठी भाषेतील नवीन संगीत गाणे लॉन्च केले आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्याने हे गाणे रिलीज केले आहे, जे त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी भेट आहे। पवन वाकोडे यांचे हे पहिले गाणे आहे जे त्यांच्या YouTube चॅनलवर उपलब्ध असून संगीत प्रेमींमध्ये या गाण्याचे खूप कौतुक होत आहे। गाण्याचे चित्रीकरण आणि निर्मिती पूर्णपणे पवन वाकोडे यांच्या दिग्दर्शनाखाली झालं असून ते त्यांच्या कलात्मक दृष्टी आणि मेहनतीचे फळ आहे। या गाण्याच्या निर्मितीमध्ये पवन वाकोडे यांनी केवळ संगीतच नाही तर व्हिडिओ सामग्री देखील पूर्णपणे तयार केली आहे, ज्यामुळे त्यांच्या अष्टपैलूंचा आणखी एक पैलू समोर आला आहे। त्यांच्या मागण्यांमध्ये तो त्यांच्या अनुभव आणि कलात्मक याच्या क्षमतेनुसार दाखवत आहे। हे गाणे मनोरंजनाचा एक चांगला प्रकार तर आहेच, पण पवन वाकोडे यांच्या कामाला अधिक ओळख मिळवून देण्यासही ते मदत करेल। त्यांचा आवाज आणि दृश्य शैलीमध्ये एक नवीन आणि ताजेतवाने अनुभव आहे, जो त्याचा फॉलोअर्सना खूप आवडला आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विक्रम ढोके, अमरावती। नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहेत युवा निर्देशक तथा दिग्दर्शक आणि प्रसिद्ध यूट्यूबर अमरावतीचे असे नावाजलेले श्री पवन वाकोडे। म्हणजे आपलं खूप खूप स्वागत आहे। थँक्यू। आता आपला हल्लीच आपलं एक यूट्यूब गाणं प्रसिद्ध झालेलं आहे, हे पोरगी तुझा नंबर। काय सांगाल म्हणजे गाण्याच्या मागची पार्श्वभूमी आणि नेमकं कसं काय उद्देश म्हणून हे गाणं आपण तयार केलं? गाणं हे नेमकं म्हणजे एक वैभवची जो लीड मध्ये आहे त्याची एक माझी संकल्पना होती की आपण एक विदर्भी भाषेत गाणं काढलं पाहिजे। तेच आम्ही असं जे आपले लेखक आहे गाण्याचे अमर भाऊ तिरपुडे यांच्याजवळ ते सॉन्ग लिहायला दिलं। त्यांनी लवकरच 2 दिवसात आम्हाला ते सादर केलं। याच्या आधी आपण म्हणजे लघुपट काढलेले आहेत, भरपूर असे युट्यूब व्ह्यू सिरीज काढलेले आहेत, रील्स बनवलेले आहेत। एकंदरीत कसा विचार आला आपल्या मनात की आता सॉन्ग म्हणजे गाण्याकडे? सॉन्ग म्हणजे याच्या आधी पण एक तुझ्या रंगात म्हणून सॉन्ग डिरेक्शन केलेलं आहे। एक आपली एक हॉबीज म्हणून हे माझा प्रवास चालू आहे। याच्या आधी आपण म्हणजे प्रत्येक वेळेस आपण नवीन नवीन चेहऱ्यांना चान्स देता, यावेळेस पण आपल्या सॉंग्स मध्ये नवीन चेहरे दिसले। काय सांगाल, कसा अनुभव होता त्यांच्यासोबत काम करायच्या वेळेस? सॉन्ग करायचा अनुभव म्हणजे जसं की वैभव सरदार आहे मेन लीड मध्ये, तर ते पण नवीन कलाकार होते, पण त्यांच्या आधी आम्ही एक शॉर्ट फिल्म भरपूर केल्या सोबतच, पण त्यांना डान्स असा पाहिजे तसं जमत नव्हता, तरी त्यांना खूप चांगला प्रयत्न केला, मेहनत केली। आणि समीक्षा वासनिक जी मेन लीड मध्ये आहे, हिरोईन म्हटलं तर डायरेक्टरला एक नखरे जास्त झेलावं लागतात, पण तिचा स्वभाव तसा नसून खूप चांगल्या रीतीने तिने मेहनत केली, कोऑपरेट केलं, पूर्ण डाऊन टू अर्थ मध्ये काम केलं। आपल्यासोबत पवन सरांची टीम पण आहे, त्याला जाणून घेऊया, त्यांना पण विचारूया काही गाण्याबद्दलचे अनुभव। तर मंडळी आपल्यासोबत आहेत पोरी तुझा नंबर देव मले या गाण्याची संपूर्ण टीम आपल्यासोबत आहे। चला प्रत्येकासोबत आपण बोलू, जाणून घेऊया या गाण्याच्या बद्दल। तर सर्वप्रथम आपल्यासोबत आहेत या गाण्याचे लेखक अमर तिरपुडेजी, आपलं पण खूप खूप स्वागत आहे। काय सांगाल तुम्ही, कशी संकल्पना आपली आली आपल्या मनात आणि लेखन आपण केलं या गाण्याबद्दल, आणि याच्या मार्फत आपण काही संदेश पण देण्याचा प्रयत्न केला जनतेला, युवा पिढीला, काय सांगाल? हो, नक्की संदेश तर दिला। याच्या पाठीमागे एक संकल्पना होती आमची। ज्यावेळेस डायरेक्टर पवन दादा माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं मला की दादा मला अशा अशा पद्धतीचं एक विदर्भ म्हणजे वऱ्हाडी भाषेमध्ये आणि जरा हटके सॉन्ग मला आपल्याला बनवायचं आहे। पवन दादाचा मला याच्या आधी अनुभव होता, त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे। म्हणजे याच्या आधी आम्ही शॉर्ट फिल्म वगैरे केली होती, त्याच्यानंतर त्यांचं डायरेक्शन मला त्यावेळेसच म्हणजे खूप छान वाटलं होतं। तर ठीक आहे म्हटलं तर मग आता सध्याची ज्या म्हणजे परिस्थितीमध्ये अमरावतीतली ज्या लेखन करण्याचा पहिलाच प्रयत्न होता आपला? नाही, याच्या आधी खूप असं म्हणजे खूप आधीपासून लेखन करतो मी। बरेचसे सॉन्ग वगैरे लिहिलेले आहेत, लेख वगैरे लिहितो मी, स्टोरी वगैरे लिहितो, स्क्रिप्ट वगैरे। तर पवन दादा सोबत काम करण्यात मी गेल्या 3 वर्षापासून त्यांच्यासोबत काम करतोय।
आणि त्यांचं डायरेक्शन मला आवडलं होतं. म्हणजे एक सामाजिक याच्यातून एक संदेश देण्याचा प्रयत्न नेहमीच राहिलेला आहे त्यांचा. अच्छा. आणि ते मला आवडलेलं आहे. तर मग आम्ही पण आता मी म्हटलं आता अमरावतीमध्ये पण आपल्याला त्या गाण्याच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश पण जावा आणि एक मॅसेज म्हणजे एक मुलींचं मनोबल वाढवण्यासाठी असं काहीतरी आपण प्रयत्न करावा. म्हणून मग ह्या गाण्यातून मग मी एक जसे आजकालची जी मुलं म्हणजे टपोरी मुलं जसं मुलीला वेगवेगळ्या पद्धतीने प्रलोभन दाखवून मुलींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात आणि त्यांचं समजा एक नक्कीच खूप चांगला प्रयत्न केलाय आपण या गाण्याच्या मार्फत योग्य संदेश जनतेपर्यंत पोहोचला आहे. आपल्यासोबत या सॉन्गचे डान्स डायरेक्टर पण आहेत, आपल्यासोबत आहेत आशिष खांडेकर साहेब. आपलं खूप खूप स्वागत आहे. काय सांगाल, कशा प्रकारचा अनुभव होता? ऍक्च्युली मी याच्या आधी पण भरपूरसे सॉंग्स वगैरे केलेले आहेत आणि शॉर्ट फिल्म मध्ये पण काम केलेलं आहे. आणि जेव्हा मला डायरेक्टर पवनदादा वाकोडे यांचा कॉल आला, त्यांनी मला सांगितलं की आशिष सर असं या पद्धतीने आपल्याला सॉन्ग फोटोग्राफ करायचं आहे. तर त्यांना मी पूर्ण त्यांची संकल्पना ऐकून घेतली, सर्व जाणून घेतलं आणि स्टारकास्ट जे आहेत त्यांना सुद्धा भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याबद्दलचं टॅलेंट मी जाणून घेतलं. आणि हे कसा अनुभव कसा होता? एकदम एक नवीन चेहरा, त्यांना डान्स शिकवण्याच्या मार्फत म्हणजे आणि कशा प्रकारे मला नेहमी आतापर्यंत सर्व वेल ट्रेंड मिळाले. अच्छा. सर्व परफेक्ट सुद्धा म्हणू शकत नाही, पण एक चांगला ऐकतात. पण त्यांच्या मागे मी सुद्धा मेहनत घेतली सर्वांच्या मागे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडून टॅलेंट काढून घेतलं, वर्क करून घेतलं. आणि त्यांचा जो स्वभाव आहे, त्यांचं काम करण्याची पद्धत आहे आणि त्यांचं डेडिकेशन आहे ते बघून मला खूप आवडलं, खूप चांगलं वाटलं. आणि त्यांच्यासोबत आणखी मला भरपूरसे प्रोजेक्ट करायची इच्छा आहे. आणि पवनदादा वाकोडे जे आहे डायरेक्टर, त्याच्यासोबत मला काम करायची भरपूर इच्छा आहे आणि पुढे सुद्धा आम्ही असंच करत राहू. नक्कीच आपली इच्छा पूर्ण होणार. आता आपल्यासोबत आहेत मेन स्टारकास्ट या सॉन्गचे जे आहेत की ऍक्टर वैभव सरदार आणि अभिनेत्री बनाव युट्यूबर, प्रसिद्ध युट्यूबर समीक्षा वासनिक. कसा काय एकंदरीत कसा अनुभव होता आपल्याला गाण्या शूट करायच्या वेळेस? माझा अनुभव सांगायचं म्हटलं की अचानक भेट झाली माझी पवन सरांनी. आम्ही इथे अचानक भेटलो, काहीच असं आयडिया नव्हती की आपल्याला सॉन्ग मिळणार आहे. तर पवन सरांनी मला म्हटलं की एक सॉन्ग आहे, तू शूट करशील का? म्हटलं ठीक आहे करेल. तर सर म्हणे की ठीक आहे तू ऐकून घे म्हणे, एकदा तुला पटलं तर कर. म्हटलं ठीक आहे. सॉन्ग सरांनी मला ऐकलं. तर सरांनी लिहिलेलं सॉन्ग मला फार आवडलं होतं. म्हटलं आताच्या जनरेशन मध्ये असं सॉन्ग पाहिजे आपल्याला. म्हटलं आपण असं मी आधी सॉन्ग केले, आपण रोमॅन्टिक सॅड सॉन्ग असं केले. हे माझं फर्स्ट टाइम होतं की असं मी या टाईपचं सॉन्ग करत आहे. मला छान वाटलं. म्हणजे ठीक आहे सर आपण प्रयत्न करू. तर सर बोलले की आमची अर्धी प्रॅक्टिस झालेली आहे, तर तुला तू करशील का कंटिन्यू? मी करेल, म्हणजे माझ्यात ते आहे गट, तर मी करेल. सर बोलले ठीक आहे उद्यापासून तू प्रॅक्टिसला आहे. मी प्रॅक्टिसला गेली, तिथे सरांची भेटली, आशिष सरांची. खूप छान त्यांनी असा डान्स शिकवला होता. मला थोडं म्हणजे घाबरली मी की मला येणार की नाही येणार डान्स, कारण डान्स मी थोडी म्हणजे कमजोरच आहे, मला डान्स एवढा जमत नाही, एवढी ऍक्टिंग जमते. पण सरांनी खूप छान म्हणजे एकदम सिम्पली मला डान्स शिकवला आणि वैभव मी चांगलं कोऑर्डिनेट केलं. त्याचा पण मला खूप चांगला सपोर्ट होता. त्याला पण डान्स आणि ऍक्टिंग येत नव्हती, पण आम्ही ते नक्कीच खूप चांगला प्रयत्न केलाय तुम्ही दोघांनी पण. आणि जसं बघावं तर वैभव सर तुमचा जो पहिलाच सॉन्ग आहे, मला कशा प्रकारे म्हणजे आपल्या समोर एक कलाकार आहे जी आधीपासूनच अनुभवी आहे, म्हणजे ते फॅन फॉलोईंग जास्त आहे, कशा प्रकारे अनुभव कसा होता? माझ्यासाठी तर हे प्रथम म्हणजे चॅलेंजिंगच विषय होता डान्स म्हटलं म्हणजे. कारण की मला आधी डीजे वगैरे याच्यामध्ये नाचायचं होतं फक्त, पण हे स्टेपवर बीट्सवर नाचणं हे तर खूप म्हणजे कठीण सारखंच होतं. पण आमचे आशिष सर आणि पवनदादा डायरेक्टर यांनी मला खूप सांभाळून घेतलं आणि माझ्याकडून करून घेतलं. ते खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि मी माझ्या प्रतीनं मला तरी वाटते ठीकठाक केलं, पण तरी लोकांना ते आवडून राहिलं सध्याच्या कंडिशनला. गाणं थोडं व्हायरल होऊन राहिलं, तर मला खूप छान अनुभव आला. आणि आणखी काही प्रोजेक्ट पवन सरांसोबत करायचे. आणि कसा पहिला अनुभव कसा होता? जसं आपल्यासोबत काम करणारी मंडळी ते अनुभवी मंडळी आहे आणि आपण पहिल्यांदाच कॅमेरा समोर फेस करत आहे, असं तो अनुभव कसा होता? तो खूपच असं समजा की मला खूप भीती वाटत होती या सगळ्या गोष्टीची. पण हळूहळू ते त्यांनी मला ऍक्सेप्ट करत गेले सगळेजण आणि मला शिकवत गेले काही ना काही. त्याच्यामुळं मग ते थोडं मला व्यवस्थित वाटलं ते सगळं वातावरण. तर आता ठीक आहे, व्यवस्थित आहे सगळं. नक्कीच आपला सॉन्ग आता 10K पार केलेला आहे आणि पुढील वाटचाल अजून भरपूर शिखर गाठायचे आहे.
तर पवन सर, आपण काय सांगाल आता आपला अपकमिंग प्रोजेक्ट वगैरे काय असणार आणखी पुन्हा? प्रोजेक्टसाठी आम्ही 2 दिवसाआधी सुरुवात पण केलेली आहे. तर अशाच प्रकारे मित्र हो, आपल्या समोर अशी नवीन नवीन सॉंग येत राहतील, जसं की ऐ पोरी तुझा नंबर देव म्हणे हे सॉंग आलं. आणि अशाच प्रकारे डान्स सॉंगच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ. बघत राहा पवन म्युझिक टाउन टाउन. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.